काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली। ताप आल्यानं दरे गावातील त्यांच्या निवासस्थानी शिंदेंची डॉक्टरांकडून तपासणी। एकनाथ शिंदे यांना दरे या त्यांच्या गावी भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी। मात्र तब्येत बरी नसल्यानं शिंदे कोणालाही भेटणार नाहीत, बंगल्याबाहेरील पोलिसांकडून माहिती। राक्षसी बहुमतानंतरही लोक गावी का जातात? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। इतक्या बहुमतानंतरही आनंद का साजरा झाला नाही? उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांना सवाल। विधानसभेची मुदत संपून अनेक दिवस झाले, अजून राष्ट्रपती राजवट का लागू झाले नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल। ज्या पद्धतीने मागच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पद होतं, तोच फॉर्म्युला यावेळीही लागू असायला हवा। शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी मांडली भूमिका। सर्वाधिक जागा आल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होईल, अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। राज्यातल्या 187 नवनिर्वाचित आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल। एडीआरच्या अहवालातून माहिती समोर, काहींवर महिला अत्याचार, हत्या आणि भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का कलमांतर्गत गुन्हा दाखल। आतापर्यंत 26 आरोपींना अटक। महावितरणकडून अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। थकबाकी असलेल्या वीज वितरणाच्या ग्राहकांना दंड आणि व्याजदरात अभय योजनेअंतर्गत सवलत मिळणार। दादरमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। भीम आर्मीनं ईव्हीएम मशीन हटाव आंदोलनाचं आणि स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन केलं होतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ईव्हीएम विरोधात मुंबईत बॅनरबाजी। बॅनरमधून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह। ठाकरे गटाच्या दीपेश म्हात्रेंचा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज। जिल्हाधिकाऱ्यांकडे 10 व्हीव्हीपॅट यंत्रातील मतं पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला। ठाण्यात युवा सेनेची महत्त्वाची बैठक। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली युवा सेना कोर कमिटीची बैठक संपन्न। मुंबईतल्या अंधेरीत मद्यधुंद चालकाकडून पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न। पश्चिम द्रुतगती महामार्गावरील 2 दिवसापूर्वीची घटना। मद्यधुंद वाहन चालकाला अंधेरी पोलिसांकडून अटक। भाईंदर पश्चिम येथील रेल्वे तिकीट खिडकीवरील फायबर सिलिंग कोसळलं। काही वर्षापूर्वीच करण्यात आलेलं होतं बांधकाम। बेस्टचा स्वस्त प्रवास कायम। नवीन वर्षात तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय। बेस्ट उपक्रमाच्या 32 लाखाहून अधिक प्रवाशांना दिलासा। बेस्टच्या ताफ्यात 1200 डबल डेकर येणार। बस ताफा वाढवण्यासाठी बेस्टच्या अर्थसंकल्पात तरतूद। बाबा आढाव यांचं उपोषण मागे। राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप करत बाबा आढाव यांचं गेल्या 3 दिवसांपासून पुण्यात सुरू होतं उपोषण। उपोषण संपलं तरी शांत बसणार नाही, बाबा आढाव यांचा निर्धार। मोदी विदेशातून अदानींना पाठिंबा दर्शवतात, आढाव यांची टीका। उद्धव ठाकरेंची पुण्यात बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला भेट। आढाव यांच्या आंदोलनाचा 3रा दिवस। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचा आढाव यांचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली। पुण्यात बाबा आढाव यांचं 3 दिवसांपासून आत्मक्लेश उपोषण। बाबा आढाव यांच्या उपोषणाला शरद पवारांचीही भेट। गेल्या 3 दिवसांपासून आढाव यांचं ईव्हीएमच्या विरोधात पुण्यामध्ये उपोषण। सोलापुरातील महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढवण्याच्या तयारीत। विधानसभेला मित्रपक्षांनीच पाठीत वार केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मवियासोबत नको अशी भूमिका। ठाकरे गटानंच मध्य सोलापूर मतदारसंघात आघाडी धर्म पाळला नाही। सोलापुरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाला काँग्रेस सोलापूर शहर प्रमुख चेतन नरोटे यांचं प्रत्युत्तर। नागपूर हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता। त्याआधी नव्या सरकारचं मुंबईत विशेष अधिवेशन।
नागपुरातल्या रवी भवन परिसरातील विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्यांच्या सजावटीचं काम सुरू. विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांसाठी आरक्षित असलेला बंगला कुणाला मिळणार याकडे लक्ष. काँग्रेसकडून नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू. शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं विकास ठाकरेंच्या घरी इच्छुकांची गर्दी. अमरावतीच्या वडनेरात रवी राणांचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर. बॅनरवर बॉस आणि परमनंट आमदार रवी राणा असा उल्लेख. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव परिसरातली जंगलातली घटना. वर्ध्याच्या गुंजखेडा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई. 22,50,000चा मुद्देमाल जप्त. तिघांवर गुन्हा दाखल. नेवासा तालुक्यातील सौंदाळ्यात महिलांच्या नावानं शिव्या देण्यावर बंदीचा ठराव. शिव्या देणाऱ्यांवर ग्रामपंचायत करणार दंडात्मक कारवाई. नंदुरबारमधील थंड हवेचं ठिकाण तोरणमाळला जाण्यासाठीच्या रस्त्याची दुरावस्था. अतिवृष्टीमुळे खचलेला रस्ता 4 महिन्यानंतरही दुरुस्त न झाल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. नंदुरबार जिल्ह्यात रबी हंगामाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता. आतापर्यंत 24,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण. थंडी वाढल्यानं पेरणीला वेग. 20 डिसेंबरपर्यंत पेरणी पूर्ण होण्याचा कृषी विभागाचा अंदाज. शनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या नस्तनपूरमध्ये भाविकांची गर्दी. मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट. नांदेडमध्ये फडणवीसांचे मुख्यमंत्री पदाचे लागले बॅनर. बॅनरवर फडणवीसांचा शपथ घेतानाचा फोटो. राज तिलक की करो तयारी बॅनरवर मजकूर. सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल. शपथपत्रात दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा महेश शंकरपेल्ली डॉक्टर हरिदास यांचा आरोप. बाबा आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. ईव्हीएम हटवलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे. आंदोलनकर्त्यांची भूमिका. बीडच्या परळी शहरात एका डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग. डॉक्टरविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डॉक्टरच्या अटकेच्या मागणीसाठी परळी बंदची हाक. नांदेडच्या नायगावात हरभरा पिकात वानरांचा हैदोस. आलेली मोडं खाऊन फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. वनविभागानं वानरांच्या कल्पाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रायगडच्या रोहा शहरात आदिती तटकरेंचे भावी मंत्री असे झळकले बॅनर. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. रिफायनरी प्रकल्प बाहेर जाऊ नये यासाठी नाणार परिसरातील रिफायनरी समर्थक पुढे सरसावले. शपथविधीनंतर नवीन मुख्यमंत्र्यांची लगेचच भेट मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग. रत्नागिरीतील बसनी गावात बगाड यात्रा संपन्न. बगाड यात्रा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथम पथा उत्साहात साजरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.